नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली दोघेच घरात बसलेले असतात. त्यांच्या व्यतिरिक्त घरात कोणीच नसतं. त्यांना हे सगळं बघून खूप आश्चर्य वाटत असतं. कारण त्यांना आधी कधीच सवय नसते की घरात कोणच नाही. अर्जुन आणि सायली म्हणतात की कदाचित ह्या सगळ्यांचा आधीपासूनचा प्लॅन होता असेल. त्यांनी मुद्दामून केले म्हणजे आपल्या दोघांना एकांत मिळावा. त्यावर सायली म्हणते, "मग आपण ह्या एकांताचा फायदा घेऊया. आपण काहीतरी मस्त काहीतरी एक्साइटिंग करूया." अर्जुन म्हणतो, "हो, डोक्यात एक चांगला प्लॅन आहे. आपण एक गेम खेळूया. त्या गेममध्ये आपण असं करायचं की माझा जो टॅलेंट आहे, ती गोष्ट तू करून दाखवायचीस आणि जे तुझं टॅलेंट आहे, ते मी करणार. म्हणजेच तू आता खूप छान गातेस, तर मी तुला गाऊन दाखवेन आणि मी थोडीफार चांगली बासरी वाजवतो, ती तू बासरी वाजवायची. पण जिंकणार तर मीच आहे, कारण मीच जास्त टॅलेंटेड आहे." त्यावर सायली म्हणते, "तुम्ही मला चॅलेंज करताय?" अर्जुन म्हणतो, "मला माहिती आहे तू हरणार आहेस." मग सायली अर्जुनला एक छान गाणं गाऊन दाखवते. हे सगळं चालू असताना प्रिया हळूच चोरपावलांनी घरात येते. दरवाजा जरी ओढून घेतलेला असतो, पण तिला दिसतं की अर्जुन आणि सायली घरात आहेत. तिला वाटतं की घरात कोणीच नसणार आहे. तन्वी म्हणते, "नागोबा तर म्हणाला होता की घरात कोणीच नाहीये, पण हे दोघे तर इथेच आहेत, चांगली मजा करतायत." इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, "मी भले बेसुरा गात असलो, तरी मला बासरी छान वाजवता येते. आता तू मला बासरी वाजवून दाखवायचीस. थांब." आणि तो बासरी वाजवायला चालू करतो. अर्जुन एवढी सुंदर बासरी वाजतो, सायली एकदम मंत्रमुग्ध होऊन ऐकत असते. तन्वी जाम वैतागते, कारण तिला वाटलेलं असतं की घरात कोणच नाहीये. ती म्हणते, "जाऊ दे, करू दे ह्यांचा रोमॅन्स." अर्जुनची एवढी सुंदर बासरी वाजून झाल्यानंतर सायली त्याचं खूप कौतुक करते. आता अर्जुन म्हणतो, "नुसतं कौतुक करून नाही चालणार, आता तू पण बासरी वाजवून दाखव." पण सायलीला काही येत नसतं. मग अर्जुन तिला दाखवतो आणि शिकवतो कशी बासरी वाजवायची ते. पण आश्चर्य म्हणजे सायलीला खूप सुंदर बासरी वाजवता येत असते. अर्जुन एकदम आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, "अगं तू तर शिकाऊ होतीस ना? तुला एवढी सुंदर बासरी वाजवायला कशी काय जमते?" त्यावर सायली म्हणते, "मधुभाऊ आश्रमात असताना दर रविवारी बासरी वाजवायचे. मी त्यांच्याकडूनच ही बासरी वाजवायला शिकले. आजपर्यंत मी जे काही शिकले, मी जे काही आहे ते निव्वळ मधुभाऊंमुळेच आहे." इकडे आपण बघतो की तन्वी चोर पावलांनी घरात शिरते. इकडे आपल्याला दाखवतात की नागराज आणि महिपत बसलेले असतात. नागराज महिपतला म्हणतो, "ही प्रिया आता ना आपल्या डोक्यावर थया-थया नाचायला लागलेली आहे. तिचा काहीतरी सोक्ष लावायला लागेल. नाहीतर ती आपलाच एकदा कपाळमोक्ष करून टाकेल." त्यावर महिपत म्हणतो की प्रियाला मी अशी अद्दल घडवणार आहे ना की ती स्वतःचंच डोकं भिंतीवर आपटून आपटून स्वतःचाच कपाळमोक्ष करून घेईल. नागराज म्हणतो, "पण मग हे कसं करणार? सगळं आता अडकून राहिलोय आपण. चोरीच्या कंप्लेंटमुळे तिचे आई वडील पण पुढे आलेले नाहीयेत. आता कसं शोधणार?" त्यावर महिपत म्हणतो, "या महिपत चिकरीला काहीच अवघड नाहीये. प्रियाची पण वाट लावणार आणि अर्जुनला पण तिच्या खऱ्या आई-वडिलांपर्यंत अलगदपणे मी पोहोचवणार. बघ तू फक्त." इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की "तू मधुभाऊंना खूप मिस करतेस ना गं?" यावर सायली म्हणते, "हो." अर्जुन म्हणतो, "मधुभाऊंचा विषय निघालाच आहे, तर तुला एक गोष्ट सांगायची होती. खूप दिवसापासून तुला सांगेन म्हणतोय, पण आता जरा हिंमत करून सांगतोय. मधुभाऊ कोमात जायच्या आधी मला एक गोष्ट बोलले होते की तुझे आई-वडील जिवंत आहेत." आणि तो सगळं डिटेलमध्ये सायलीला सगळं सांगतो. इकडे आपण बघतो की तन्वी तिच्या खोलीत घुसते आणि पटकन गादीखालची चावी काढून ते कपाट उघडते. पण कपाट उघडल्यानंतर तिच्या लक्षात येतं की सायलीचं गाठोडं तर गायब आहे. ती एकदम चिंतेत जाते. म्हणते, "एवढी रिस्क घेऊन मी आले तरीसुद्धा मला हे गाठोडं काही सापडत नाहीये. आता कुठे शोधत बसू मी हे गाठोडं?" नागोबाने मुद्दामून मला पाठवलं ज्यावेळी अर्जुन घरी होता. कारण त्याला माहिती होतं हे किती रिस्की आहे ते. इकडे सायलीला जसं समजतं की तिचे आई-वडील जिवंत आहेत, हे ऐकून ती एकदम भारावून जाते. अर्जुन तिला सांगतो की मधुभाऊंची खूप इच्छा आहे की मी तुझ्या आई-वडिलांना शोधावं. कारण त्या अवस्थेत सुद्धा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. त्याच्या मागे एक कारण आहे की त्यांना सुद्धा वाटतंय की तू तुझ्या खऱ्या आई-बाबांना भेटावंस.
आणि तुझ्या आयुष्यात जो आनंद नाहीये तो तुला मिळावा. सायली, तू मला तुझ्या खऱ्या आईवडिलांना शोधण्यासाठी साथ देशील ना गं? सायली म्हणते, हो, मी तुम्हाला देईन साथ. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला सांगते की तिचं गाठोडं कसं शोधून काढता येईल. अर्जुन मग लगेच तन्वीला फोन करतो आणि सांगतो की तू सायलीचं गाठोडं कुठे ठेवलंयस हे मला माहितीये. इथे तन्वी हे ऐकून खूप पॅनिक करते आणि ह्या सगळ्या गडबडीत तिच्या हातून एक फुलाचा पॉट खाली पडतो आणि ती खूप घाबरते. ती विचार करते, आता ह्या खोलीतून बाहेर पडतानाच हे दोघे मला भेटले तर आणि त्यांनी मला पकडलं तर. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.